आई सर्व उपस्थित भाविक भक्तांना प्रथमतः सप्रेम नमन। आज कथेचा दुसरा दिवस आणि या पर्वामध्ये दुसरं पुष्प गुंफत असताना ज्यांचं शुभ आगमन व्यासपीठावर झालंय त्या पूजनीय वंदनीय रामायणाचार्य भागवताचार्य महाराष्ट्राचं भूषण असणाऱ्या हरिभक्तीपरायण साध्वी वैष्णवी सरस्वती दिदी यांचे या ठिकाणी आगमन झालंय। प्रथमतः दिदींचं टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया। आजच्या या दुसऱ्या पर्वामध्ये अर्थात दुसऱ्या पुष्पामध्ये आजचा हा दिवस म्हणजे शिव पार्वती विवाह आणि या विवाहाच्या निमित्ताने आजच्या कथेतील एक प्रसंग महत्वाचा मांडण्यासाठी आपण ते ऐकण्यासाठी आलेला आहात। आपलं सर्वांचं स्वागत करत असताना कोल्हारवाडी सातगाव पटरावर उपस्थित असणारे हरिभक्तीपरायण हनुमंत महाराज गावडे, होलेवाडी येथील हरिभक्तीपरायण बाळासाहेब महाराज होले, निमगाव येथील उपस्थित असणारे गायनाचार्य हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज थोरात, कडोस या ठिकाणी उपस्थित असणारे हरिभक्तीपरायण उल्हास महाराज मुसळे, त्याचबरोबर आपल्याच गावातील भूषण असणारे हरिभक्तीपरायण मुरलीधर महाराज शिंदे खरपुडी बुद्रुक आणि आदरणीय हरिभक्तीपरायण कुलकर्णी काका यांचे या ठिकाणी आगमन आहे। त्याचबरोबर बापगाववरून या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे सन्माननीय हरिभक्तीपरायण शामराव तात्या थिटे, सन्माननीय नवनाथ टेमगिरे महाराजांचे आगमन आहे, मी त्यांचंही स्वागत करतो। त्याचबरोबर सन्माननीय सचिनजी लोखंडे यांचे या ठिकाणी आगमन आहे। त्याचबरोबर आदरणीय चंद्रकांतजी गाडे पाटील, पोलीस पाटील आणि माजी सरपंच उपस्थित आहेत, मी त्यांचे स्वागत करतो। समस्त ग्रामस्थ खरपुडी बुद्रुक आणि पंचकृषी मधुकर दादा कोरडे यांचे या ठिकाणी आगमन आहे, मी त्यांचंही स्वागत करतो। सन्माननीय पत्रकार सन्माननीय आमचे मार्गदर्शक मित्र आदरणीय भगत सरांचे आगमन आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। यानंतर प्रथमतः आता औक्षण सोहळा आपण दिदींचा संपन्न करूया। यामध्ये सौभाग्यवती नूतन सिद्धेश नाणेकर आणि सौभाग्यवती अश्विनी ताई हर्षद टाकळकर तसेच सौभाग्यवती विद्याताई तांबे, सौभाग्यवती हरिभक्तीपरायण प्रतिभाताई पवार आणि सौभाग्यवती अर्चना नवनाथ बोले यांना विनंती करतो आपण दिदींचं औक्षण करण्यासाठी मंचाकडे यावं। मी विनंती करतो आदरपूर्वक सर्व सौभाग्यवतींना